नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट अशी की विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा ठिकाणी तिसरा पेपर विद्यार्थी मित्रांनो हिंदीचा आहे. म्हणजेच मित्रांनो 9 मार्चला तुमचा ठिकाणी मित्रांनो हिंदीचा पेपर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी चांगले गुण कसे मिळतील, कोणते क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे, प्लसमध्ये मित्रांनो कमी वेळेमध्ये पेपर कसा लिहायचा तोही मित्रांनो 80 गुणांचा संपूर्ण स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात खाली लाल बटनमध्ये क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थ्यांनो, जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. तर बघा 3 तासात तुमचा पेपर असतो. तुम्हाला जवळजवळ मित्रांनो 80 मार्कांचा हा पेपर आहे. आता बघा पहिले तुम्हाला ठिकाणी सूचना दिली जाते बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा ही ऑफिशियल मित्रांनो बोर्डाकडून आलेली प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच सूचना तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिली सूचना असते सूचनाओं के अनुसार गद्य पद्य पूरक पठन तथा भाषा अध्ययन व्याकरण की आकलन कृतियाँ में आवश्यकते के अनुसार आकृतियों में ही उत्तर लिखणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर गद्य असेल, पद्य असेल किंवा पूरक पठन असेल किंवा मित्रांनो व्याकरण असेल किंवा मित्रांनो कोणतीही आकलन कृती असेल, तर आकलन कृतीमध्येच तुमच्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे आणि ते मित्रांनो अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं आहे, सभी आकृती के लिए पेन का ही प्रयोग करें. म्हणजेच काय, तर सर्व आकृत्या काढण्यासाठी पेनचा प्रयोग करायचा आहे. तिसरी सूचना आहे, रचना विभाग में पूछे गए प्रश्नों के उत्तर लिखने के लिए आकृतियों की आवश्यकता नाही आहे. म्हणजेच रचना विभागामध्ये जर तुम्हाला ठिकाणी काही या ठिकाणी प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी आकृती काढायची आवश्यकता नाही आहे. नंतर चौथा सूचना आहे, शुद्ध स्पष्ट व सुवाच्य लेखन अपेक्षित या ठिकाणी आहे. म्हणजेच मित्रांनो सुंदर अक्षर काढणे या ठिकाणी अपेक्षित आहे. तर बघा या ठिकाणी पहिला विभाग आहे मित्रांनो तुमचा विभाग गद्य. आता मित्रांनो हा जो विभाग आहे हा किती गुणांचा आहे, 20 गुणांचा हा विभाग असतो. आता 20 गुण तुम्हाला कसे मिळतील, तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यामध्ये मित्रांनो अ असेल, काही टाईमला तुम्हाला ठिकाणी मित्रांनो क असेल, ख असेल, ग असेल, काही ठिकाणी अ आ ई असेल. ठीक आहे. आता मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 अ आहे, तर यामध्ये मित्रांनो काय सांगितलं, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृत्या कीजिए. म्हणजेच काय, तुम्हाला मित्रांनो एक पॅरेग्राफ दिला जाईल. बघा अशा प्रकारे एक तुम्हाला पॅरेग्राफ आहे. आता मित्रांनो हा पॅरेग्राफ तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. हा पॅरेग्राफ तुम्ही वाचला तर यावर तुम्हाला 8 मार्कांसाठी मित्रांनो कृत्या दिल्या जातील. म्हणजेच मित्रांनो ॲक्टिव्हिटी असतील. जसं तुम्ही इंग्लिशचा पेपर सोडवला त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी होता, मराठीचा पेपर सोडवला तुम्हाला ठिकाणी मित्रांनो आकलन कृत्या होतात. आता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे की कृत्य दिल्या मित्रांनो जवळजवळ 8 गुणांसाठी. तर मित्रांनो पहिली या ठिकाणी कृती असते बघा, विशेषता लिखी आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एखादे डायग्राम दिले जाईल, तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो विशेषता लिखायचं. जसं की मित्रांनो अंजुना 20 याचं या ठिकाणी उत्तर लिहायचे 2 गुणांसाठी मित्रांनो. 1 गुणांसाठी हे असेल, 1 गुणांसाठी हे असेल, 2 गुण तुम्हाला मिळतील. म्हणजेच पहिली ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो 2 गुणांसाठी, पहिली आकलन कृती 2 गुणांसाठी. याचं उत्तर कुठून शोधायचं आहे, तर असा हा तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे. या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ठिकाणी मित्रांनो उत्तर शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी मिळतील. दुसरी आकलन कृती असेल मित्रांनो 1-2 शब्द में उत्तर लिखिए. म्हणजेच काय, तर 1 किंवा 2 वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे बघा 4 दिलं आहे. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक प्रश्ना ठिकाणी अर्धा गुण असेल. 2 गुणांसाठी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो तिसऱ्या ठिकाणी आकलन कृती असेल, निम्नलिखित शब्दों की विलोम शब्द गद्यांश में ढूंढकर लिखिए. विलोम शब्द म्हणजे मित्रांनो विरोधाची शब्द तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला ठिकाणी मित्रांनो त्याचे गुण मिळतात. आता त्यानंतर तुम्ही बघू शकता निम्नलिखित शब्दों के लिए पर्यायवाची शब्द लिखिए. म्हणजेच मित्रांनो पर्याय कोणता असेल हे शब्दांसाठी ते तुम्हाला लिहायचं. याचा 1 गुण, याचा 1 गुण, हे 2 गुण तुम्हाला मिळतील. प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला हे 2 गुण मिळाले, 4 गुण तुमचे झाले. नंतर मित्रांनो तुम्हाला हे 2 गुण मिळाले, तुमचे 6 गुण झाले. आता उरले मित्रांनो किती गुण, 2 गुण. कारण मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 1 अ हा किती गुणांसाठी, 8 गुणांसाठी. आता मित्रांनो आपल्याला 2 गुण पाहिजे. 2 गुण मित्रांनो कोणता असेल, तर शेवटचा प्रश्न असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक 4. म्हणजेच मित्रांनो कृती क्रमांक 4. तर यामध्ये मित्रांनो काय असतं, अपने द्वारा किए हुए पर्यटन का एक अनुभव 25 म्हणजेच मित्रांनो 25 से 30 शब्दों में लिखिए. म्हणजेच काय, तर मित्रांनो तुम्ही एखाद्या पर्यटनला म्हणजेच मित्रांनो एखादी टुरिस्ट प्लेसवर तुम्ही गेला असाल, जसं की ऐतिहासिक स्थळ असेल किंवा मित्रांनो कोणत्या गड किल्ल्यावर गेला असाल किंवा कोणत्या थंड हवेच्या ठिकाणावरती गेला असाल, तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आलेला अनुभव. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गेलात, कशी गेलात, गाडीने गेलात की या ठिकाणी मित्रांनो ट्रेनने गेलात, कशा प्रकारे गेला, काय काय गोष्टी बघितल्या, काय काय तुम्ही त्या ठिकाणी एन्जॉय केलं, हे तुम्हाला लिहायचं असतं मित्रांनो 25 ते 30 शब्दामध्ये. आता या ठिकाणी मित्रांनो सेम टू सेम हाच क्वेश्चन येईल असं नाही आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ शकता. फक्त तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी मित्रांनो हे क्वेश्चन दाखवत आहे. ठीक आहे.
नंतर मित्रांनो याचे आपल्याला ठिकाणी 8 गुण मिळाले. कोणत्या पार्टचे? अ पार्टचे आपल्याला ठिकाणी 8 गुण मिळाले. आता मित्रांनो आ पार्ट आहे. आ पार्टचे सुद्धा मित्रांनो आपल्याला 8 गुण आहेत. आ पार्टचे सुद्धा 8 गुण आहेत. तुम्ही ठिकाणी बघू शकता. यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला 4 या ठिकाणी कृत्या सोडवायच्या असतात. बघा तुम्हाला असा पॅसेज दिला जाईल. हा पॅसेज आहे. या पॅसेजनुसार मित्रांनो हा तुम्हाला ठिकाणी पॅराग्राफ दिला जाईल. ह्या पॅराग्राफनुसार तुम्हाला कृत्या सोडवायच्या आहे. तर पहिली आकृती मित्रांनो बघा अशी तुम्हाला आकृती देईल. यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला याचे मिळतील. हे झालं. त्यानंतर मित्रांनो दुसरी आकृती असेल अशा प्रकारे उत्तर लिखी आहे. याची तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजे 4 गुण आपले झाले. तिसरी आकृती मित्रांनो अशा प्रकारे याची तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 2 गुण मिळतील. हे झाले मित्रांनो 6 गुण. आणि मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न असतो शारीरिक श्रम का महत्त्व विषय पर 25 से 30 शब्दों में आपने विचारले की म्हणजेच काय तर मित्रांनो हा 2 गुणांसाठी प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक 1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 त्याचा मित्रांनो मध्ये मित्रांनो चौथा प्रश्न 2 गुणांसाठी हा हमखास येईल. नंतर मध्ये मित्रांनो मध्ये प्रश्न क्रमांक 4 हा सुद्धा मित्रांनो 2 गुणांसाठी हमखास येईल. म्हणजेच हे 2 गुण हे तुमच्या हक्काचे 4 गुण आहेत. म्हणजेच हे 4 गुणांचा प्रश्न मित्रांनो 100% येतो. यामध्ये काय करायचं असतं 10 ते 15 ओळी तुम्हाला लिहायचे असतात तुमच्या हिंदी भाषेमध्ये. आणि मित्रांनो जो तुम्हाला टॉपिक दिले त्यावर 10 ते 15 ओळी लिहा किंवा 8 ते 12 ओळी लिहा. एकदम सोपं पेपर मित्रांनो. हे तुमच्या हक्काचे गुण आहे. हा प्रश्न जे विद्यार्थी सोडतील त्यांचे गुण कमी होतात आणि हा प्रश्न जे विद्यार्थी लिहितील त्यांचे गुण खूप वाढतात. कारण मित्रांनो हा हक्काचा तुमचा प्रश्न आहे. फक्त तुमचं मत तुम्हाला मांडायचं आहे. काही लिहा फक्त लिहा. 10 ते 15 ओळी लिहा. हक्काचे तुम्हाला 2 गुण देखील मिळतात. हे झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये ई पार्ट असतो. निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृत्या कीजिए. आता मित्रांनो अपठित गद्य दिले म्हणजेच काय तुमच्या पुस्तकाच्या बाहेर मित्रांनो तुम्हाला असा एक पॅराग्राफ येईल. त्यावर तुम्हाला 4 मार्कांसाठी कृत्या या ठिकाणी विचारल्या जातील. तर मित्रांनो बघा पहिल्या ठिकाणी कृती असतील अशा प्रकारे यामध्ये मित्रांनो वेगळी असू शकते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक विचारले जाईल. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. ठीक आहे. नंतर दुसरी कृती असेल मित्रांनो बघा वाणी मनुष्य को प्राप्त वरदान इस विषय पर 25 से 30 शब्दों में आपने विचारले की म्हणजेच काय तर मित्रांनो हा प्रश्न हमखास मी तुम्हाला सांगितलं. सोमतचा मित्रांनो हा प्रश्न असतो. इंग्लिशमध्ये त्याला पर्सनल रिस्पॉन्स म्हणतात. मराठीमध्ये सोमत म्हणतात. आणि मित्रांनो हिंदीमध्ये अभिव्यक्ती म्हणतात. सोमत अभिव्यक्ती त्याला म्हणतात. तर याला मित्रांनो की हमखास हा प्रश्न तुम्हाला येतो. फक्त टॉपिक वेगळा असेल. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे वाणी मनुष्य को प्राप्त वरदान इस विषय पर लिखिए. या काही असेल मित्रांनो जसे तुम्ही पर्यटन असेल किंवा असे वेगवेगळे टॉपिक तुम्हाला दिले जातात त्यानुसार तुम्हाला ते लिहायचं असतं. 10 ते 15 ओळी लिहा किंवा 8 ते 12 ओळी लिहा. तुम्हाला 2 गुण हमखास मिळणार आहेत. फक्त लिहा सोडू नका. जर सोडले तर तुमचे हे 4 गुण गेलेत. वरती ज्या 4 गुणांचा आणि हे 2 गुण 6 गुणांचा तुमच्या ठिकाणी मार्क मित्रांनो ठिकाणी गेले. हे झालं मित्रांनो आपला विभाग 1. आता विभाग 1 मध्ये मित्रांनो आपल्या ठिकाणी 20 गुण मिळाले. विभाग 1 मध्ये 20 गुण मिळाले कारण ह्यामध्ये मित्रांनो अ पार्ट होता. नंतर मित्रांनो आ पार्ट होता. नंतर मित्रांनो ई पार्ट होता. ठीक आहे. याची आपण संपूर्ण माहिती बघितली. आता मित्रांनो आपला विभाग क्रमांक 2 आहे. विभाग क्रमांक 2 किती गुणांसाठी असतो त्याची माहिती बघूया. तर विभाग क्रमांक 2 मित्रांनो 12 गुणांसाठी असतो. विभाग क्रमांक 2 कोणता आहे? पद्य आहे. आता पद्य म्हणजेच काय तर तुम्हाला एक कविता दिली जाईल. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर अशा प्रकारे तुम्हाला एक कविता दिली जाईल. त्यानुसार तुम्हाला ठिकाणी 6 गुणांसाठी मित्रांनो आकृती यावर विचारल्या जातील. तर बघा मित्रांनो पहिली या ठिकाणी आकृती आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक आकृती विचारली जाईल. याचे 2 गुण मिळतात. दुसरी आकृती असेल मित्रांनो अशा प्रकारे याची तुम्हाला आणखीन 2 गुण मिळतात. यामध्ये मित्रांनो 2 प्रकार आहेत. बघा पहिली एक आहे ही दुसरी आहे. याचे 1-1 गुण म्हणजे हे 2 गुणांसाठी आहे. आणि मित्रांनो तिसरी आकृती मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती कोणती असेल? सोमतची. उपरोक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला ह्या वरती ज्या 4 ओळी दिल्या आहेत सर्वप्रथम जे 4 ओळी दिल्या आहे बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता इथून याच्या काही तुम्हाला 4 ओळी दिल्या आहे यांचा तुम्हाला ठिकाणी सरळ अर्थ लिहायचा आहे. आता हा अर्थ लिहिता आला ना तुम्हाला ठिकाणी व्यवस्थितपणे लिहायचा आहे. याची तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता 6 गुण तुमच्या ठिकाणी मिळतात. आणि हा प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. मी तुम्हाला सांगितलं सोमत अभिव्यक्ती हा प्रश्न तुम्हाला येतो म्हणजे येतो आणि येणारच आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त तुमचं मत मांडायचं आहे तुम्हाला त्याचे गुण मिळतात. हे दर्शन पूर्ण आ पाठ आहे. क्वेश्चन क्रमांक 2 आ त्यामध्ये निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृत्या कीजिए. म्हणजेच काय मित्रांनो तुमच्या पुस्तकातील मित्रांनो कविता आहे त्यानुसार तुम्हाला आणखीन काय करायचं आहे कृत्या सोडवायचे. तर याचे मित्रांनो 6 गुण आहेत. आता 6 गुण कसे मिळतील तर मित्रांनो ही पहिली आकृती आहे हे सोडवायचे परिणाम लिखी याचे 2 गुण मिळतात. नंतर अशा प्रकारे दुसरी तुम्हाला आकृती येईल कोणतीही येईल मित्रांनो सांगता येत नाही याचे 2 गुण मिळतील. यानंतर मित्रांनो तिसरी आकृती आहे सोमतचा प्रश्न आहे म्हणजे सोमत अभिव्यक्ती. यामध्ये काय सांगितलेलं आहे उपरोक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखे. याचे 2 गुण तुम्हाला मिळतील. तुम्हाला सरळ अर्थ लिहिता आला पाहिजे. याचे 2 गुण मिळतात. म्हणजेच हे 6 गुण वरती 6 गुण अ पाठचे 6 गुण अ पाठचे 6 गुण आणि आ पाठचे 6 गुण असे मित्रांनो आपला
12 गुण मिळाले. म्हणजेच आपला विभाग क्रमांक 2 सुद्धा कंप्लीट झाला. आता विभाग क्रमांक 3 आहे. विभाग क्रमांक 3 मित्रांनो कोणता असतो? पूरक पटांचा 8 गुणांसाठी असतो. तर यामध्ये मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 3 आहे. लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 3 असेल. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. म्हणजेच काय तर तुम्हाला अशा एक मित्रांनो पॅराग्राफ दिले जाईल. तो तुमच्या पुस्तकातील असेल. लक्षात घ्या तुमच्या पुस्तकाच्या बाहेर नसेल, तुमच्या पुस्तकातील असेल पूरक पठणमधला. यामध्ये तुम्हाला 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. 4 गुणांसाठी कोणते असतील? तर तुम्हाला असा पहिला या ठिकाणी प्रश्न असेल 2 गुणांसाठी असे तुम्हाला डायग्राम दिले जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 4 ठिकाणी. ठीक आहे. तर 2 गुण तुम्हाला मिळतील. आणि मित्रांनो दुसरा प्रश्न आहे सोमत अभिव्यक्ती. बघा काय सांगितलेलं आहे? कर्तव्यनिष्ठा और कार्यपूर्ती विषय पर 25 ते 30 शब्दों में अपने विचार लिखिए. म्हणजेच काय तर 25 ते 30 शब्दों में तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. मी सांगितलं तुम्हाला हा प्रश्न हमखास येतो आणि भरपूर वेळा येत आहे. म्हणजे जवळजवळ तुमची ह्यावर मित्रांनो 12 मार्क्स तुमच्या ठिकाणी ह्याच प्रश्नावर आलेले आहेत. म्हणजेच मग विचार करा की तुम्हाला लिहायचं आहे की सोडायचा हा प्रश्न. ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येत असेल त्यांचं मत, त्यांना हमखास चांगले गुण मिळणार आहे आणि ज्यांना लिहिता येत नसेल त्यांना कमी गुण मिळणार आहे. म्हणून अजूनही सांगतोय की जर तुम्हाला पेपरमध्ये असा कोणताही क्वेश्चन आला सोमत अभिव्यक्तीचा फक्त ओळखायचं आहे. 4था प्रश्न असेल तर सोमतचा असेल. आणि मित्रांनो पूरक पठणमध्ये दुसरा प्रश्न असेल तर या ठिकाणी सोमच आहे. नंतर मित्रांनो पद्यामध्ये तिसरा प्रश्न असेल तर सोमच आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आणि हे जर लिहिलं तुम्ही 10 ते 15 ओळी किंवा 8 ते 12 ओळी तर तुम्हाला हमखास मित्रांनो चांगले गुण मिळणार आहे. हे जायचं आ पाठ आहे. आ पाठमध्ये काय आहे? निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर यामध्ये तुम्हाला बघा अशा प्रकारे ठिकाणी पठित या ठिकाणी पद्यांश दिले आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचे? 4 गुणांसाठी उत्तर लिहायचे आहे. तर पहिल्या ठिकाणी आकृती आहे उत्तर लिखिए. मन बनो याचे तुम्हाला उत्तर लिहायचे. 2 गुणांसाठी मित्रांनो हे 4 तुम्हाला ठिकाणी उत्तर लिहायचे. नंतर मित्रांनो दुसरा या ठिकाणी असे मन के जीत हे विषय पर 25 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला तुमचं विचार लिहायचे. म्हणजे तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. आता यासाठी तुम्हाला किती गुण मिळतील? 2 गुण मिळतील. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो विभाग क्रमांक 4 आहे. कोणता विभाग असतो मित्रांनो? व्याकरणाचा. भाषा अध्ययन याला मित्रांनो व्याकरण म्हणता तुम्ही. तर मित्रांनो 14 गुणांसाठी हा विभाग आहे. हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. म्हणून हा प्रश्न सर्वांनी लिहायचा आहे. क्वेश्चन क्रमांक 4 लक्षात घ्या. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर पहिला असेल मित्रांनो अशा प्रकारे अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. आता हा शब्द लिहायचा तुम्हाला शब्दभेद ओळखायचा आणि लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला कोणताही प्रश्न येईल 1 गुणांसाठी. दुसरा असेल निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. यापैकी मित्रांनो तुम्हाला कोणतेही अर्थ पूर्ण वाक्यामध्ये या ठिकाणी प्रयोग करायचा आहे अवयवचा. याचे 1 गुण मिळेल. हे झाल्याचे मित्रांनो कृती पूर्ण कीजिए. शब्द नंतर मित्रांनो त्याच्या ठिकाणी फोड केली गेली आहे आणि मित्रांनो संधिभेद काय होतं हे तुम्हाला लिहायचं. 1 गुण मिळेल तुम्हाला. ठीक आहे. हे झाल्याचे मित्रांनो बघा 4था प्रश्न असतो निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. सहायक क्रिया तुम्हाला ठिकाणी ओळखायचे आणि मूल रूप लिहायचे. 1 गुण तुम्हाला मिळेल. हे जायचे मित्रांनो 5वां प्रश्न असेल निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. याचा 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला व्याकरणावर प्रश्न येतात. नंतर 6वां प्रश्न आहे निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. कोणत्याही एका मुहावऱ्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. हा मुहावरा आहे याचा अर्थ आणि वाक्यात प्रयोग करायचा आहे. तुम्हाला 1 गुण मिळेल. हे झाल्याचे मित्रांनो बघा पुढे सांगितलेलं आहे अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों के उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. अथवा सांगितलं म्हणजेच ते किंवा हे दोन्हीपैकी एक तुम्हाला कोणतंही लिहिता आलं पाहिजे. हे झाल्याचे मित्रांनो बघा 7वां प्रश्न असतं निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. भेद लिहायचं आहे कोणतंही एक गुण तुम्हाला त्याचा मिळतो. त्यानंतर मित्रांनो 8वां आहे निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. हे तुम्हाला वाक्य दिलं याच्यात तुम्हाला व्यवस्थितपणे चिन्हांचा वापर करायचा आहे. स्वल्पविराम कुठे आहे असं मित्रांनो जसं तुम्हाला हिंदीमध्ये सर्व चिन्हांची नावं माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी वापरायची आणि तुम्हाला ठिकाणी मित्रांनो लिहायचे. 1 गुण तुम्हाला त्याचा मिळतो. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा पुढे काय सांगितलेलं आहे निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. म्हणजेच मित्रांनो हे वाक्य दिलं आहे याचं तुम्हाला अपूर्ण भूतकाळ करायचं आहे. हे दिलं याचं तुम्हाला सामान्य भविष्य करता आलं पाहिजे आणि हे दिलं आहे पूर्ण वर्तमान तुम्हाला करायचं आहे. यापैकी कोणतेही 2 लिहा. हे लिहा किंवा हे लिहा कोणतेही 2 सोडवा. फक्त तुम्हाला 2 गुण याचे मिळणार आहे. कारण मित्रांनो एका गुणासाठी 1 प्रश्न आहे. हे जायच्यानंतर 10वां प्रश्न असतो निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. मित्रांनो भेद पहचान तुम्हाला आलं पाहिजे. 1 गुण तुम्हाला त्याचं मिळतं. हे झाल्यानंतर मित्रांनो बघा दूसरे दिले निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के परिवर्तन कीजिए. आज्ञार्थक वाक्य तुम्हाला बनवायचं याचं. नंतर मित्रांनो दुसरं दिले निषेधार्थ वाक्य तुम्हाला बनवायचं याचं. तुम्हाला बनवता आलं पाहिजे त्याचे 1 गुण मिळणार आहे. नंतर प्रश्न पुढचा बघा निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. आता हे 2 वाक्य दिले 3 वाक्य दिले 3पैकी तुम्हाला कोणतेही 2 वाक्य घ्यायचे शुद्ध करायचे आणि लिहायचे त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतात.
हे झाल्याच्या मित्रांनो आपला विभाग क्रमांक 4 संपला व्याकरणाचा. आता मित्रांनो विभाग क्रमांक 5 चालू होतो. कोणता मित्रांनो? रचना विभाग म्हणजेच उपयुक्त लेखन. हे मित्रांनो सर्वात महत्त्वाचे विभाग आहे 26 गुणांसाठी. तर मित्रांनो यामध्ये प्रश्न क्रमांक तुम्ही आणखी 5 बघू शकता. सूचना के अनुसार लेखन कीजिए. तर पहिलं असतं मित्रांनो पत्रलेखन. याचे तुम्हाला आणखी 5 गुण मिळतात. बघा पत्रलेखन दिलं आहे, यामध्ये तुम्हाला पत्रलेखन करता आलं पाहिजे, याची तुम्हाला आणखी 5 गुण मिळतात. हे झाल्याच्या मित्रांनो दुसरे गद्य आकलन प्रश्न निर्मिती, याची तुम्हाला आणखी 1 गुण मिळेल. हे झाल्याच्या मित्रांनो तुम्ही आणखी बघितलं तर मित्रांनो असेल वृत्तांत लेखन, याची तुम्हाला आणखी 5 गुण मिळतात. वृत्तांत लेखन करा किंवा कहाणी लेखन करा, यापैकी तुम्ही कोणतेही एक करू शकता. हे झाल्याच्या मित्रांनो विज्ञापन म्हणजेच मित्रांनो जाहिरात लेखन, त्याला तुम्ही म्हणतात विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तयार कीजिए. हे तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे पॉईंट दिले जातील. यावर तुम्हाला आणखी मित्रांनो जाहिरात तयार करता आली पाहिजे, याची तुम्हाला 5 गुण मिळतात. नंतर निबंध लेखन असतं मित्रांनो. ई पार्टमध्ये निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 ते 100 शब्दों में निबंध लिखिए. तर जसं की एक किसान की आत्मकथा, मेरा प्रिय खेळ, पुस्तक, प्रदर्शनी में 1 घंटा, असे तुम्हाला कोणते मित्रांनो लिहायचे. 7 गुणांसाठी मित्रांनो तुमचा हा प्रश्न असतो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे की किती गुणांसाठी कोणकोणते प्रश्न असतात. विज्ञापन, कहाणी लेखन, वृत्तांत लेखन, निबंध लेखन, हे प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. पत्रलेखन म्हणून हे करून ठेवा, कारण अजून तुमच्याकडे वेळ आहे. तर विद्यार्थ्यांनो व्याकरणवरही सर्व आणखीन अभ्यास करून घ्या. अशा प्रकारे तुमचा मित्रांनो हा पेपर पॅटर्न आहे. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी पेपर पॅटर्न समजून सांगितलेलं आहे. आता तुमची इच्छा असेल की जर प्रश्न कोणते येतील, तर प्रश्न तुम्हाला जर समजून घ्यायचे असेल तर उद्या तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे. प्लस मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे डायरेक्ट की कोणते तुम्हाला क्वेश्चन येतील. जर तुम्हाला PDF हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली आहे. ती PDF डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांनो त्या PDFचा अभ्यास करा, कारण त्यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.